डिझेल नसल्याने देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं. हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानं तिचं बाळ पोटातच दगावल्याची माहिती समोर आली. या महिलेच्या नातेवाईकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसल्याची भावना व्यक्त होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासनाने डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारली. प्रायव्हेट वाहिकेतून हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले, मात्र उशिरा पोहोचल्याने आईच्या पोटातच बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे एकच खळबळ माजली असून प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. आमच्या पेशंटला रुग्णालयातच हलवायचं होतं. आम्ही 850 डिझेल टाकून स्वतः गाडी केली आणि तिला इथे घेऊन आलो. मग हिंगोलीतल्या रुग्णालयात ॲडमिट केलं, पण तोपर्यंत उशीर झाला. कारण इथे आल्यानंतर आम्हाला डॉक्टर म्हणाले, ताई तुम्ही जर लवकर आला असता तर तुमचं बाळ वाचू शकलं असतं, पण तुम्हाला यायला वेळ लागल्यामुळे बाळ वाचलं नाही, असं त्यांनी सांगितल्याचं महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, हिंगोली.